तर घरात लावला कार्टून तर काय झाले तर आहे तर आईच तिथं कामं करतंय ना लेकीच तिथं झोपा काढून टी व्ही बघते. तर महाराने झोपल्यान बघा कशा आमच्या. मॉर्निंग मित्रांनो, तर आजचा दिवस आपला गावी जाणार आहे. तर मग तसंच मग हवा सुटलेली तर असंच बघत बघत मग चिकनचा वास आला घरातनं. तर लगेच मग चिकन बघायला गेलो. बोललो तुम्हाला पण दाखवतो. मम्मीने आज टोपामध्ये नाही तर मातीच्या भांड्यात चिकन बनवलेलं. तर आज मस्त रगडायचं आहे. तसंच मग आंघोळ करून झाल्यावर मग आपला नाश्ता करून घेतला. तुम्हाला तर माहिती आहे आपला आगरी लोकांचा नाश्ता म्हणजे सकाळ सकाळ भाकऱ्याने जवला खायला जी मजा वेगळी आहे ती चाय पिण्यामध्ये नाही आहे. मग सगळ्यात पहिलं मग आपण नाश्ता करून घेतला. तसंच मग ही दोघं खात होती तर बोलत होते माझे फोटो पाठव. तर तिला काही फोटो पाठवले नाही मी. आपल्या आयफोनचे नखरे माहिती आहेत तुम्हाला, कशी फोटो काढले की लवकर द्यायचे नसतात दुसऱ्याला. तसं हिचा मार खाऊन मग तसंच मग आपला गावचा निसर्गरम्य वातावरण बघत आम्ही निघालो लगेच बाहेर. तर बोलो आपल्या सबस्क्राईब फॅमिली लोकांना पण दाखवूया आपला गावचा निसर्गरम्य वातावरण कसं आहे. तो बोलो आपली गावची खाडी दाखवूया जिथं आपण खेकडे पकडायला जातो. मग जाता जाता तुम्हाला बोललो की आपल्या गावची घरं पण दाखवूया. म्हणजे घरं आता कमी, आता डायरेक्ट बंगले झालेत. तर आमचं गाव फुल रिच आहे. रास पैसा आला आमच्या गावघरं. तर तसंच मग आम्ही पोचलो खाडीजवळ ही आपली गाडी आणि ही आहे आपली खाडी जिथं आपण चिंबोऱ्या पकडायला येतो. तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये इथं बघितलंच असेल. तुम्ही असं खाडीचं वातावरण दाखवताना आता तर भरती नव्हती. खाडीचं वातावरण झाल्यानंतर आम्ही निघालो. तर आपल्याला तसाच मग रस्त्यामध्ये आपला घर दाखवल्यानंतर आम्ही निघालो डायरेक्ट. तर रस्त्यात आम्हाला दिसला बाबू. तर आपला ओळखीचा नाही बाबू, पण बाबाला फेमस करायची इच्छा होती म्हणून त्याची व्हिडिओ काढली. तर बाबा जाऊन आला खाजना. मग तसंच आम्ही पोचलो. तर मम्मी रस्त्यावर भेटली. तर मम्मी आली मार्केटला. तर मम्मीला भेटलो, हाय हॅलो केलं आणि तसंच निघालो आम्ही. मम्मी हाय आपली रिक्षा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच फॉलो करा. आपलं नाव लिहिलेलं आहे रिक्षावर. मग घरी आलो आम्ही जेवायला बसलेलो होतो. मग त्यानंतर जेवण झालं आम्हाला तेवढं समजलं ताईचा फोन आला. तर ताईला घ्यायला गेलो आम्ही जेवण झाल्यानंतर. मग हा काय पाऊस काय थांबायला मागत नाही. पाऊस जोरात पडायला लागला. तर तेवढ्यात आम्हाला ताई दिसली रस्त्यात. तर ताईला घेतलं आणि घरी गेलो कारण तिला रस्ता माहिती नव्हता. तर भाऊ पण आलेला आणि माझी ही भाजी. तर यांना घेऊन मी डायरेक्ट घरी गेलो. घरी जायच्या अगोदर ताईला काय आठवण आली काय माहिती. तर ही आम्हाला खायला घ्यायला लागली. तर तसे काय आम्ही लहान बाळं राहिलो तर आम्हाला खायला घेते. त्यापेक्षा दारू बिरू पाजले असतं बरा झालं असतं. घेतली बॅगने टाकली खांद्यावर डायरेक्ट घरी निघालो सामान घेऊन. तर तसंच मम्मीनी दोघांची नजर काढली आणि घरात घेतलं. तर फर्स्ट टाईम आली ताई घरी म्हणजे गावच्या घरी आपल्या. तर नजर बिजर काढून घरी घेतलं. मग घरात आली नाही तर हिची तारा बघा. जसा माकड दिसला लटकलेला घेतली त्याच्यावर झेप आणि खेळायला लागले त्याचं. तसंच माकडासोबत ठेवून झाल्यानंतर मग टी व्हीसोबत खेळायला लागले म्हणजे टी व्ही बघायला लागली. आईच तिथं कामं करते आणि लेकीच तिथं झोपा काढते टी व्ही बघून. तर गाईज आपला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही तर टी व्ही बघत राहणार आहे. तर मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करा नक्की.